आम्हाला खूप दुःख होतं, आजकाल खूप छोट्या गोष्टींचं दुःख होतं. तुम्ही जर ते व्हिक्टर फ्रँकलचं एक छोटंसं पुस्तक आहे 70-80 पानाचं, ते वाचा. अर्थाच्या शोधात नावाचं त्याचं नाव आहे. छोटं पुस्तक आहे. तुम्ही ते जर वाचलं ना तर आपल्यावर येणारं दुःख हे किती क्षुद्र आहे, किती छोटा आहे, किती किरकोळ आहे याची प्रचिती तुम्हाला येईल. तो व्हिक्टर फ्रँकल स्वतः डॉक्टर, मानसोपचार तज्ञ, त्याला हिटलरनं उचलून नेलं नाझी आहे म्हणून छळ छावणीमध्ये, आणि एका रेल्वेत भरून त्यांना ज्यावेळेस नेलं तिथं उतरल्यानंतर जे बरे लोक आहेत, जे उभे राहत आहेत, सशक्त आहेत, त्यांना उजव्या बाजूला पाठवलं आणि आजारी माणसं, स्त्रिया आणि लहान मुलं डाव्या बाजूला पाठवले. त्यांचा त्या फ्रँकलचा एक मित्र डाव्या बाजूला अशक्त होता म्हणून तिकडे घातला. म्हणून त्या सैन्याला त्यानं विचारलं, हा माझा मित्र मला पुन्हा भेटेल का? तर त्यानं दूरवर हात केला आणि म्हटलं, तिकडं बघ, तिथं तो तुला भेटेल. तिथं एक अशी चिमणी होती बॉयलरची आणि त्यातून धूर निघत होता. तो म्हटला, त्या धुरात तुझा मित्र तुला भेटेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 15 कोटी लोक हिटलरनं बॉयलर मध्ये जाळून मारले त्या काळामध्ये. पण फ्रँकलनं ठरवलं, मला जगायचं, या छळ छावणीत मला जगायचं. संपूर्ण कपडे त्यांचे काढून घेण्यात आले, डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण केस काढले आणि त्या बर्फाळ प्रदेशात त्यांना काम करायला लावलं 2.5 वर्ष. तरी फ्रँकल मनाशी म्हणायचे, मला जगण्याचा अर्थ शोधायचा आहे, मला जगायचंय, मला मरायचं नाही. त्या बर्फानं बोट काळे निळे जर पडले आणि डॉक्टरांना दाखवायला गेले तर डॉक्टर चिमटीत पकडून ते बोट उपसून असे फेकून द्यायचे. असा तो छळ होता. एक प्रेतांचा ढिगारा होता आणि फ्रँकलला सांगितलं, हे सगळे प्रेत पुरण्याचं काम तुम्ही आज करा. आणि त्या सगळ्या ढिगाऱ्याच्या वर जे प्रेत होतं त्याच्या पोटाचा काही भाग गायब होता. ते सैनिक म्हटलं, हा भाग कुठे शोधा. तो किचन मध्ये एका पातेल्यात शिजत होता. हे छळ छावणी अंगावर काटा आणणारी ही गोष्ट जर आपण वाचली, फ्रँकल 2.5 वर्षानं त्यातून बाहेर आला, इतकं मोठं दुःख सोसलेला, आणि ते वाचल्यानंतर आपल्याला समजतं आपल्यावर जे दुःख येतं ते किती कमी आहे. अहो, बायको बोलली तर दिवसभर माणसं दुःखी राहतात. हे आपलं दुःख आहे. काय झालं, बायको बोलली, अरे हे का दुःख आहे का? ही का दुःखाची पद्धत आहे? हे वाचा. हे वाचल्यानंतर आपल्याला समजेल. आणि त्यानं बाहेर येऊन एक लोगोथेरपी तयार केली, जगण्याची पद्धत, उपचार पद्धत. लोगोथेरपी म्हणजे काय? एक बाई ज्यावेळेस आली त्या फ्रँकलकडं, तिचा एक मुलगा होता मतिमंद, आणि तिनं सांगितलं, मला आत्महत्या करायची, मुलगा मतिमंद आहे, मला जगायचं नाही. त्यावेळेस फ्रँकलनं समोर असलेल्या एका बाईकडं तोंड त्याला दाखवलं. त्याच्या समोरच्या बाईच आहेत, त्यांना मूल नाही, पुत्रिक आहेत, म्हणून त्या रडतायत. आता तू विचार कर, तुला मतिमंद का होईना मुलगा आहे. मग ही म्हटली, नाही, मला मारायचं नाही, मी या मुलाला सांभाळेल. एक म्हातारबुवा फ्रँकलकडे आले, म्हणे, माझं माझ्या बायकोवर प्रचंड प्रेम होतं, ती वारली, मला प्रचंड दुःख झालंय. फ्रँकल म्हटले, मला एक सांगा, तुमच्या बायकोचं तुमच्यावर किती प्रेम होतं? ते म्हटले, माझ्यापेक्षा जास्त. मग फ्रँकल म्हटले, जर तुम्ही गेला असतात तर तिला किती मोठं दुःख झालं असतं. ती त्या दुःखातून वाचली, ती गेल्यामुळं, तुमच्या दुःखामुळं तो माणूस आनंदी झाला. ही लोगोथेरपी त्यानं सांगितली. या ज्या पद्धती आहेत जगण्याच्या, ह्या वाचनातून आपल्याला समजतात. आणि आमचा शिक्षक जे ज्ञान ग्रहण करतो तेच विद्यार्थ्यांमध्ये देतो, आणि ते विद्यार्थी सकस घडतात, सशक्त होतात. म्हणून आज तुम्ही जे काम करताय, की या शिक्षकांना पुरस्कार द्यायचा, मुलांना विचारायचं, मुख्याध्यापकांना विचारायचं, इतर शिक्षकांना विचारायचं, की हे शिक्षक ज्यांचं मुलांच्या मनावर अधिराज्य आहे. तुम्ही जर अनेक ठिकाणी पाहिलं तर शिक्षकांची बदली होताना मुलं रडतायत, गाव त्यांच्यावर फुलं उधळतंय. प्रशासनानं त्यांना काही एखादं अभिनंदनाचं पत्र पाठवलं नसेल, कारण आम्हाला ती सवयच नाही. काही दोष झाला की रात्रीतून सस्पेंड करणं म्हणजे आम्हाला अधिकारी म्हटलं जातं. आम्ही प्रशासन, आम्ही अधिकारी, त्यांच्या चांगल्या बाजू आम्ही का पाहत नाही, त्यांना प्रेरणा का देत नाही, प्रोत्साहन का देत नाही. ती कुठली तरी कोकराची कविता होती छोटी पूर्वी एका पुस्तकामध्ये, कोकरू नावाची, आणि ती शिक्षकानंच लिहिलेली होती. आणि ते शिक्षक स्वतः ते कोकरू कविता शिकवत होते, स्वतः लिहिलेली. तिथं अधिकारी गेले, त्यांनी ते पाहिलं, अरे छान कविता शिकवतात. ते म्हटले, माझीच आहे सर, मी लिहिलेली आहे. ते म्हणे, उत्तम आहे, पण तुम्ही टाचन काढलंय का? भात खाऊन पाहणार, छान आहे, तुम्ही मीठ बरोबर टाकलंय का? तुला छान लागल्यावर मिठाचं कशाला विचारतो?
पण हे सगळं जे चाललेलं आहे की आम्ही प्रशासन म्हणजे काय, आम्ही शिक्षकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, आमच्या काही मर्यादा ओलांडून त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, चांगल्या शिक्षकांना प्रोत्साहित केलं पाहिजे, चुकतील त्यांना त्या दिशेला सांगितलं पाहिजे. वारे गुरुजींसारखा माणूस आहे असं. अहो, ज्या वारे गुरुजींच्या दुसरी तिसरीतल्या मुलांना 7 भाषा येत होत्या, 7 भाषा, फ्रान्स, जापनीज, इंग्लिश, सगळ्या 7 भाषा, त्यांना सस्पेंड केलं जिल्हा परिषदेनं, खोटाळ घालून सस्पेंड केलं त्यांना आणि एका वस्तीवर त्यांना टाकलं. त्या वस्तीवर मुलं होते 19, ते गेले त्यावेळेस. आता फक्त 1 वर्ष झालंय, आता तिथं मुलं आहेत 180. ही शिक्षकांमधली ताकद असते आणि ही ताकद समाजाला दाखवण्याचं काम तुम्ही केलंय, याचा खूप आनंद मला होतोय.